कर्मचारी खरं तर सर्वांचं अभिनंदन करते की आज आपल्या ताफ्यामध्ये ह्या सगळ्या वाहनांच्यामुळे निश्चितच इथे पत्रकार बंधू पण बसलेले आहेत. नुसते म्हणतात की पिझ्झा लवकर येईल पण पोलीस यंत्रणा लवकर येत नाही, परंतु परभणी जिल्ह्याचा रिस्पॉन्स टाइम हा 7 मिनिटाचा आहे. त्यामुळे एवढ्या चांगल्या सुविधा नसताना सुद्धा एवढं चांगलं पोलीस विभाग काम करत होतं. आता ह्या वाहनांची भर पडल्यानंतर आणखीन तत्परतेनं काम होणार ह्यामध्ये कुणालाच शंका नाही. आपण बघितलं भारताचे आपले केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा यांनी सुद्धा गृहमंत्री पद स्वीकारल्यापासून ठरवलं की आपल्या देशातील नक्षलवाद हा पूर्णपणे संपवायचा आणि आज त्या दृष्टीने भारत पूर्णपणे नक्षलवाद मुक्त आपला देश झालेला आहे. राज्यामध्ये सुद्धा मग शहरी नक्षलवाद असो किंवा जो बॉर्डरवरचा नक्षलवाद असेल त्यामध्ये आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि गृहमंत्री म्हणून सातत्याने मग त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात असेल किंवा आता सुद्धा नेहमीच पोलीस प्रशासन पोलीस अधिकारी कर्मचारी सर्वच सांगतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये पोलिसांच्या पूर्णपणे त्यांच्याबद्दल काळजी घेतल्या गेली. काय काय अपेक्षित आहे ते सर्व करण्याचं काम मग नवनवीन पोलीस स्टेशन असू दे, चांगल्या त्यांना राहण्यासाठी वसाहती असू दे, ऍडव्हान्स अशा पद्धतीची आपली यंत्रणा झाली पाहिजे यासाठी अनेक चांगल्या योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये आणल्या. कारण की आता सुद्धा आपलं महाराष्ट्र पोलीस 1 नंबरचं म्हणून काम करत आहे आणि हे आणखीन ऍडव्हान्स करण्यासाठी सायबरच्या दृष्टीने सुद्धा आपण चांगली एक सर्व्हिलन्स यंत्रणा सुद्धा मुख्यमंत्री महोदयाच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येणार आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या अधीक्षकांनी एक चांगलं की सगळे शहरं आपले सीसीटीव्ही सर्व्हिलन्सच्या अंडर यावे यासाठी योजना आखलेली आहे. ह्या सगळ्या आपल्या रोजच्या अनुभवातल्या ज्या अडचणी आहेत की आपली यंत्रणा आणखी सक्षम करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत पालकमंत्री म्हणून माझ्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या तत्परतेनं तर मी सोडवतेच, पण मुख्यमंत्री महोदयाचं सुद्धा बारकाईने लक्ष आहे की प्रत्येक जण, कारण आज सर्वजण आपण कामामुळे खूप सर्वजण चिंतेमध्ये किंवा कामाचा सगळ्यांना ताणतणाव आहे याची जाणीव आम्हा सगळ्यांना आहे. कारण की दररोज वेगवेगळे आव्हानं पुढे येतात, दररोज छोट्या मोठ्या घटना घडत असतात, पण त्याला सामोरं जाऊन आपल्या सगळ्यांचं आयुष्य आरोग्य सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे यासाठी सुद्धा लक्ष देण्याचं काम पोलीस अधीक्षक करतात, मुख्यमंत्री महोदय करतात. आणि ह्या सगळ्यांची सांगड घालतच आपण चांगल्या पद्धतीने कायदा व सुव्यवस्था जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये राखू शकतो. म्हणून आपल्या पोलीस जिल्ह्यातील आपल्या परभणी जिल्ह्यातील पोलीस विभागाच्या आणखीन सक्षमतेसाठी आणि प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याच्या अधिकाऱ्याच्या वैयक्तिक जे काही त्यांचं आयुष्य आहे त्यामध्ये सुद्धा काय भर घालता येईल यासाठी सुद्धा अनेक कार्यक्रम आपण तर घेतच आहात, पण अनेक संकल्पना मग आपल्या पोलीस जे काही आपले पाल्य असतात त्यांच्या सुद्धा भविष्यासाठी काही चांगले ट्रेनिंग सेशन्स म्हणा किंवा गायडन्स शिबिरं ठेवणं अशा पद्धतीचे पण काही कार्यक्रम आपण सातत्याने घ्यावेत. आणि आपल्या यंत्रणेला सक्षम करण्यासाठी पालकमंत्री म्हणून जे जे आपण मागणी केलेली आहे ती ह्या जिल्हा नियोजन समितीमधून पूर्ण करण्याचा शब्द देते. कारण की आपण सर्वजण सक्षम असाल, आनंदी असाल, कुठल्याही पद्धतीची तुम्हाला कमतरता नसेल तरच तुम्ही चांगल्या प्रभावीपणे काम करू शकता आणि तरच आपण ह्या जिल्ह्यातील लोकांना सुरक्षित ठेवू शकतो असा विश्वास मला आहे. म्हणून आपल्या सर्वांना मी परत एकदा शुभेच्छा देते आणि आपण जी जी मागणी केलेली आहे त्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन काही असेल तर जिल्हा अधिकारी महोदयांना आम्ही मिळून जास्तीत जास्त ह्या जिल्हा नियोजन समितीमधून आपल्याला कशा पद्धतीने सक्षम करण्यासाठी काय काय करता येईल ह्याचा विचार करू आणि आपला जिल्हा आपल्याच हातून सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे परत एकदा आपल्याला चांगल्या कर्तव्याच्या शुभेच्छा देते आणि ह्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने सुद्धा शुभेच्छा देते. जी अपेक्षा जिल्ह्यातील जनता आपल्याकडून करत आहे ती अपेक्षा आपण पूर्ण करालच ह्या अपेक्षा ठेवते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद मॅडम.